महाराष्ट्रातील तमाम रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण रेशन कार्डवर 10 मोठे लाभ सुरू झालेले आहे। तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असू द्या किंवा केसरी रेशन कार्ड असू द्या, त्यासाठी आता 10 मोठे लाभ सुरू झालेले आहे। आणि लाडक्या बहिणींसाठी तर अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण लाडक्या बहिणींना 15,000 रुपये मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की लाडक्या बहिणींना 15,000 रुपये दिले जात आहे। सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे। आणि रेशन कार्ड धारकांसाठी 10 मोठे लाभ सुरू झालेले आहे। आपण सर्व 10 लाभ बघूया, कोणकोणते लाभ आहे आणि लाडक्या बहिणींना 15,000 रुपये कशाचे मिळणार, रेशन कार्डवर पैसे कसं मिळवून घ्यायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। काही योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे मिळणार आहे, तर काही योजनेअंतर्गत तुम्हाला वस्तू सुद्धा दिली जाणार आहे। केंद्र शासनाने याला पूर्णपणे मंजुरी दिलेली आहे की पिवळे असू द्या किंवा केसरी रेशन कार्ड असू द्या, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्या अशा बहिणींना, अशा व्यक्तींना हे लाभ देण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। तर बघूया की राज्य शासनाने कसा निर्णय घेतलेला आहे, नियम कोणते आहे आणि कसा लाभ तुम्हाला भेटू शकतं रेशन कार्ड धारकांना, ते सर्वात अगोदर आपण पाहूया। राज्यात जेव्हापासून नवीन सरकार आलेली आहे, वेगवेगळ्या योजना सुरू करत आहे। जसं की लाडकी बहीण योजना असू द्या, लाडका भाऊ योजना असू द्या, अशाच प्रकारे आता 10 आनंदाचे निर्णय शासनाने घेतलेले आहे। म्हणजे आता रेशन कार्ड धारकांसाठी या योजना सुरू केलेल्या आहे। 10 निर्णय रेशन कार्ड धारकांसाठी घेतलेले आहे। नवीन सरकार जी आलेली आहे, या सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात। त्यामध्ये आता तुम्हाला घोषित केलेलं आहे परंतु पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांसाठी या योजना असणार आहे। असं सर्व योजनेचा लाभ दिलेला नाही। आता तुम्हाला पिवळे रेशन कार्ड असू द्या किंवा केशरी रेशन कार्ड असू द्या, दोघांना याचा लाभ दिलेला आहे। ठीक आहे, आता आपण पाहूया। यासोबतच तुमच्याकडे पात्रता सुद्धा असावी लागणार आहे। बघा, जे तुम्हाला आता लाभ दिला जाणार आहे त्यासाठी तुम्हाला पात्रता असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला या 10 निर्णयाचा लाभ प्राथमिक स्वरूपांमध्ये मिळणार आहे। अन्यथा याचा लाभ दिला जाणार नाही, हे काळजीपूर्वक ऐका। आपण सर्वात अगोदर पात्रता काय असणार आहे, 10 निर्णय कोणते आहे हे अगोदर आपण पाहूया। मग त्याचा लाभ तुम्हाला कसं भेटणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। पात्रता, लाभ, अर्ज आणि कागदपत्र, आपण 3 गोष्टी यामध्ये पाहणार आहोत। सर्वात अगोदर आपण पात्रता पाहूया, त्यानंतर आपण लाभ कसा मिळू शकतो, त्यानंतर आपण त्यासाठी अर्ज कसा करू शकतो आणि त्यानंतर आपण पाहूया की कागदपत्र कोणकोणते लागणार आहे। ठीक आहे, आता रेशन कार्ड योजना म्हटली तर रेशन कार्डवर काम चालणार नाही, त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे कागदपत्र जमा करावे लागणार। अर्ज तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने बाकी योजनेचा भरावा लागेल, काही योजनेचा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने। त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तर पात्रता काय आहे ती आपण पाहूया। ठीक आहे, पहिला आपण पात्रता पाहूया की पात्रता कोणती ठेवण्यात आलेली आहे। सर्वात प्रथम जी पात्रता ठेवण्यात आलेली आहे ती पाहूया आपण। सर्वात प्रथम जी पात्रता आहे ती म्हणजे कुठल्याही प्रकारचं पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांसाठी उत्पन्न सरासरी 2.5 लाखापेक्षा रुपयापेक्षा कमी असायला पाहिजे, तरच प्राथमिक स्वरूपात 10 निर्णयाचा लाभ तुम्हाला होऊ शकतो। बघा, सर्वात अगोदर तुम्हाला पहिली जी पात्रता आहे, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांसाठी उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, तरच तुम्हाला या 10 निर्णयाचा लाभ मिळणार आहे। ठीक आहे, ही पहिली पात्रता तुमची आहे। आता दुसरी पात्रता तुम्ही इथं पाहू शकता। दुसरी पात्रता आहे, रेशन धारकांना आपले रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेलं असावे पाहिजे। बघा, तुमचे रेशन कार्ड आणि तुमचं आधार कार्ड दोघांना एकमेकांना लिंक केलं असेल तरच तुम्हाला याचा लाभ घेता येईल, तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। अन्यथा याचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही, हे व्यवस्थितपणे समजू शकता। कारण अपात्र सुद्धा यामध्ये तुम्ही होऊ शकता, तुम्हाला हे काळजीपूर्वक ऐकायचं आहे। पात्रता नंबर 3, बघा इथं रेशन कार्डवर कुटुंब प्रमुख आणि सर्व सदस्यांचे नाव असायला पाहिजे। बघा, तुमच्या कुटुंबाचे प्रमुखांचे नाव आणि सर्वांचे नाव असायला, सर्व जेवढे पण सदस्य असतील सर्वांचे नाव असायला पाहिजे। ज्या सदस्यांचे नाव असेल त्यांनाच लाभ अनुदान मिळणार आहे। बघा, त्यांनाच मिळणार आहे लाभ आणि अनुदान, ज्यांचं नाव नसेल त्यांना लाभ अनुदान मिळणार नाही, हे काळजीपूर्वक ऐकायचं आहे। आता सर्वात अगोदर आपण पाहूया, राज्यातील पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपांमध्ये पैसे सुरू होणार आहे। बघा, परंतु त्यासाठी KYC गरजेचं आहे। बघा,
त्यासाठी तुम्हाला KYC करणं हे गरजेचं आहे। तुम्ही KYC केलं तरच तुमचं रेशन कार्ड पिवळे असू द्या किंवा केशरी रेशन कार्ड असू द्या ते आता तुम्हाला त्यांचा लाभ दिला जाणार आहे, नाहीतर तुम्हाला लाभ दिला जाणार नाही। ठीक आहे। रेशन कार्डवरती मिळणारे तांदूळ बघा, यासाठी आता काय आलं आहे, रेशन कार्डवर मिळणारे तांदूळ बंद करण्यात आलेले आहे। त्याऐवजी 9 गोष्टी समाविष्ट करून रेशन कार्डवरती धान्य दिले जाणार आहे। बघा, त्या व्यतिरिक्त आता तुमचे तांदूळ बंद होणार आहे आणि 9 वस्तूंची गोष्टींचे समावेश करून तुम्हाला आता दिले जाणार आहे। ते कोणकोणते वस्तू असणार आहे ते सर्वात अगोदर आपण पाहूया। कारण राज्यामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना शासनाकडून विविध योजनेचा राबवल्या जाणार आहे। आता तुम्हाला दोघं रेशन कार्डवर तुम्हाला वेगवेगळ्या योजना राबवल्या जातील शासनाकडून। या शासनाच्या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे, राबवल्या जाणार आहे। रेशन कार्ड अपडेट करावंच लागेल। बघा, आता तुम्हाला रेशन कार्डसुद्धा अपडेट करावं लागेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। जर तुम्ही रेशन कार्ड अपडेट केलं नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। ठीक आहे। रेशन धारकांना रेशन कार्डवरती जीवनस्वरूप वस्तूंचा समावेश करून किराणासुद्धा दिला जाणार आहे। डाळी असू द्या, गहू असू द्या, अशा पद्धतीने किराणा तुम्हाला सुद्धा दिला जाणार आहे। ठीक आहे। ते तुम्हाला या स्वरूपात दिले जाणार आहे, तुमच्या जवळच्या कंट्रोलमध्ये हे दिलं जाणार आहे। रेशन धारकांसाठी आहे, म्हणजे रेशन दुकानावर तुम्हाला दिलं जाणार आहे। ठीक आहे। अशा पद्धतीने वस्तू वाटप होणार आहे। रेशन धारक महिलांना शासनाकडून मोफत शिलाई मशीन योजना अंतर्गत 15,000 रुपयाची रक्कम खरेदी करण्यासाठी दिली जाणार आहे। बघा, आता ही गोष्ट महिलांसाठी आहे की रेशन कार्ड जर असेल तर 15,000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहे। लाडकी बहीण योजनेमार्फत शिलाई मशीन तुम्हाला शिलाई मशीन योजना अंतर्गत तुम्हाला 15,000 रुपये दिले जाणार आहे। बघा, ही खरेदी करण्यासाठी तुम्ही शिलाई मशीन यासाठी खरेदी करू शकता, कारण शासनाने योजना सुरू केलेली आहे। त्यासाठी तुम्हाला 15,000 रुपये देण्याचा शासनाचा हा निर्णय लागू केलेला आहे। ठीक आहे। आता रेशनधारक नागरिकांना शेळी खरेदी करण्यासाठी म्हणजे बकरी खरेदी करण्यासाठी 85,000 रुपये मिळणार आहे। बघा, एक म्हणजे आता तुम्हाला 6व्या नंबरची जी योजना आहे ती म्हणजे आता तुम्हाला शेळी खरेदी करण्यासाठी तुम्हाला 85,000 रुपये दिले जाणार आहे। हे सुद्धा आनंदाची बातमी आहे। आता रेशनधारकांना घरकुल योजना अंतर्गत 1,20,000 रुपये घर बांधण्यासाठी दिले जाणार आहे। बघा, सर्वात मोठी अपडेट आहे की रेशनधारक असाल तुम्हाला घरकुल योजना अंतर्गत रेशन कार्डवर तुम्हाला 1,20,000 रुपये घर बांधण्यासाठी दिले जाणार आहे। आणि त्यानंतर 14 जिल्ह्यातील रेशनधारक नागरिकांना रेशनवरती पैसे मिळणार, परंतु त्यासाठी एक वेगळा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। ते म्हणजे रेशनधारक महिलांना मोफत पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत लाभ प्राथमिक स्वरूपांमध्ये दिला जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला जे कागदपत्र लागतं ते कागदपत्र मी तुम्हाला सांगतो, हे कागदपत्र तुम्हाला जॉईन करायचं आहे। ठीक आहे। आता शेवटचं पाहूया आपण 10वं, रेशन कार्ड धारक महिलांना मोफत झेरॉक्स मशीन या योजनेचा लाभ दिला जाणार आहे, परंतु KYC असणे गरजेचं आहे। बघा, आता ज्या बहिणी छोटा मोठा उद्योग करतात त्यांना एक झेरॉक्स मशीनसुद्धा दिलं जाणार आहे या योजनेच्या मार्फत, की झेरॉक्स मशीनच्या तुम्हाला दिले जाणार आहे, परंतु KYC असणे गरजेचं आहे। तुमचं कार्ड KYC करणे गरजेचं आहे। ज्या बहिणींचं कार्ड KYC असेल त्याच बहिणींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आता या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कागदपत्राची आवश्यकता असते, तर कागदपत्राची आवश्यकता असते त्यासाठी तुम्हाला आता सर्वात अगोदर ऑनलाईन अर्ज करायचा आहे। ठीक आहे। ऑनलाईन तुम्हाला हे फॉर्म भरता येणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अपडेट मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला कागदपत्राची गरज आहे। तुमचं LC, तुमचं रेशन कार्ड पिवळे असू द्या किंवा केशरी रेशन कार्ड असू द्या, तुमचं रेशन कार्ड अतिशय गरजेचं आहे आणि तुमच्या जन्माची LC असणे पण गरजेचं आहे। तुमचं आधार कार्ड, 2 पासपोर्ट साईज फोटो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं पॅन कार्डसुद्धा गरजेचं आहे। पॅन कार्डशिवाय तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाणार नाही। असं हे 5 डॉक्युमेंट तुम्ही सर्व योजनांना वापरू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तो फॉर्म भरून त्या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता। जवळच्या सायबर कॅफवर जाऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। शासनाने आता नवीन सुरू केलेल्या योजनेचा लाभ आम्हाला घ्यायचा आहे। तुम्ही हे डॉक्युमेंट देऊन तुम्ही फॉर्म भरू शकता। हे सर्व बिना शुल्क बिना मूल्य आहे, तुम्हाला 1 रुपये खर्च करायची गरज नाही। सर्व तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फ्रीमध्ये भरू शकता।
तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।